आता आपण वर्गसंख्यांची एक छोटीशी गंमत बघणार आहोत. आपण आधी दोन क्रमवार समसंख्या घेऊया. क्रमवार म्हणजे काय? पाठोपाठ येणाऱ्या. कोणत्याही दोन चालतील. आपण आता 4 आणि 6 घेऊ, म्हणजे सोप्या ज्या संख्या आहेत अशा आपण घेऊया. आता सगळ्यात आधी काय करायचं की या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा. मग आपल्याला माहिती आहे की 4 × 24 येतात. त्याच्यामध्ये 1 मिळवले म्हणजे काय आलं? म्हणजे उत्तर आलं 25. 25 हा कशाचा वर्ग आहे? तर 25 हा 5चा वर्ग आहे. म्हणजे बघा 4 आणि 6चा मी गुणाकार करून त्यात 1 मिळवला आणि मला वर्ग मिळाला. 4 आणि 6ची जी मधली संख्या आहे 5, त्याचा मला वर्ग मिळाला. अजून एक करून बघूया. 6 आणि 8. 6 आणि 8चा जर मी गुणाकार केला तर झाले 8 × 48. त्यात 1 मिळवला की मला मिळणार आहेत 49. आणि 49 कशाचा वर्ग आहे? तर 7चा वर्ग आहे. 7 × 7 = 49. म्हणजे पुन्हा एकदा बघा, मी 8 आणि 6चा गुणाकार केला होता. 8 आणि 6च्या जी मधली संख्या आहे 7, त्याचा मला वर्ग मिळाला. आता हे झालं समसंख्यांचं. विषमसंख्यांचं काय होईल? करून बघायचं आहे का? आता आपण पाठोपाठच्या विषमसंख्या घेऊ. 5 आणि 7. 7 × 5 = 35. 35त 1 मिळवला की येणार आहेत 36. आणि 36 कशाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. आणि 6 काय आहे? 6 5 आणि 7च्या मधला अंक आहे. अजून एक विषम संख्यांची जोडी घेऊन बघूया. 9 आणि 11. 11 × 9 = 99. 99 मध्ये 1 मिळवला की काय येणार आहेत? 100. आणि 100 कशाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. आणि 10 आहेत 9 आणि 11च्या मध्ये. तर आता गंमत तर मला दिसतीये की मी पाठोपाठच्या समसंख्या किंवा विषम संख्यांचा जर गुणाकार केला आणि त्यात 1 मिळवले की मला मधल्या संख्येचा वर्ग मिळतोय. अशी गंमत तर मला दिसते आहे. पण याचा मला कुठे उपयोग करता येईल का? नक्की करता येईल. कसा करता येईल? समजा मला 19चा वर्ग काढायचा असेल तर आपण नेहमी काय करतो? 19ला 19नी गुणतो. आता त्याच्याऐवजी मी काय गंमत करीन की मी म्हणेन मी 18ला 20नी गुणीन आणि त्यात 1 मिळवेन. का बरं? कारण 18ला 20नी गुणणं हे 19ला 19नी गुणण्यापेक्षा जास्त सोपं आहे. मग हे तर मला तोंडी करता येईल. 18 × 2 = 36 म्हणजे झाले 360 + 1 म्हणजेच 361. म्हणजे 19चा वर्ग झाला 361. पटकन मला काढता आलं. आता ही जी मी गंमत 19 साठी वापरली, ही जी युक्ती इथे वापरली, ही मला 19, 29, 39, 49 अशी कुठेही वापरता येईल. 99ला 99चं पण मला किती सोपं जाईल. 98 आणि 100 यांचा गुणाकार मला तोंडी करता येतो. त्यात 1 मिळवले की झाला 99चा वर्ग. आहे की नाही सोपं? अजून कुठे करता येईल? तर समजा मला 101चा वर्ग काढायचा आहे. मग पुन्हा एकदा 101ला मी 101नी गुणण्याऐवजी काय करीन? 101च्या बाजूचे 2 अंक मी घेईन. कोणते? 100 आणि 102. मग मी काय करणार? 100ला 102नी गुणणार आणि त्याच्यामध्ये 1 मिळवणार. 100 × 102 येत आहेत 10,200 + 1 म्हणजेच 10,201. झालं की नाही सोपं? आता हे सगळं मला कुठे कुठे वापरता येईल? तर 11, 21, 31, 41 असं कुठेही वापरता येईल. उदाहरणार्थ मला 51चा जर वर्ग करायचा तर 50 आणि 52 यांचा गुणाकार करायचा, त्यात 1 मिळवायचा आणि झालं माझं उत्तर तयार. तर अशा प्रकारे आपण एक छान युक्ती शिकलेलो आहोत. आणि कशी गंमत वाटते आहे की कुठल्याही अंकाचा वर्ग म्हणजे त्याच्या शेजारचा, त्याच्या आधीचा आणि नंतरचा अंक घ्यायचा, त्यांचा गुणाकार करून जर 1 मिळवला तर त्या संख्येचा वर्ग येतोय. अशी तुम्हाला एक छान गोष्ट समजली आहे.